हर्षवर्धन जाधव पोलिसांच्या ताब्यात। न्यायालयाच्या आदेशानुसार हर्षवर्धन जाधवांना अटक। हर्षवर्धन जाधव रुग्णालयात दाखल, अटक होईल। नागपूर विमानतळावर मारहाण प्रकरणी हर्षवर्धन जाधवांवर कारवाई। माजी आमदार हर्षवर्धन जाधव पोलिसांच्या ताब्यात। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड येथील माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना सोमवारी नागपूर पोलिसांनी ताब्यात घेतले। न्यायालयाच्या आदेशानंतर ही कारवाई करण्यात आली। ताब्यात घेतल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचारानंतर अधिकृतरित्या अटक केली जाणार आहे। अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या गुन्ह्यात वारंवार वॉरंट बजावूनही ते न्यायालयात हजर झाले नव्हते, त्यामुळे न्यायालयाने अटक करण्याचे आदेश दिले होते। हा गुन्हा सरकारी कामात अडथळा आणण्यासंबंधी आहे। न्यायालयाच्या आदेशानंतर नागपूर पोलिसांनी हर्षवर्धन जाधव यांच्यावर कारवाई केली। 2014 साली नागपूर विमानतळावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सरकारी स्वीय सहाय्यकाला शिवीगाळ करून मारहाण केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे। या घटनेनंतर सोनेगाव पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता। सरकारी कामात अडथळा आणल्यामुळे भारतीय दंड संहितेच्या कलम 353 अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता। या प्रकरणी हर्षवर्धन जाधव यांच्यावर अनेक वेळा वॉरंट निघाले होते, मात्र ते न्यायालयात हजर झाले नव्हते, त्यामुळे न्यायालयाने त्यांच्या विरोधात नॉन बेलेबल वॉरंट जारी केले। सोमवारी ते नागपूर न्यायालयात उपस्थित झाल्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले। त्यानंतर न्यायालयाने पोलिसांना अटक करण्याचे आदेश दिले आणि त्यांना नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्याचे निर्देश दिले। अटक केल्यानंतर हर्षवर्धन जाधव यांना वैद्यकीय तपासणीसाठी नागपूरच्या मेयो रुग्णालयात नेण्यात आले। तपासणी दरम्यान त्यांनी छातीत दुखत असल्याची तक्रार केली, त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना पुढील 24 तास वैद्यकीय देखरेखीखाली ठेवण्याचा निर्णय घेतला आहे। उपचार पूर्ण झाल्यानंतर त्यांना अधिकृतरित्या अटक करण्यात येणार आहे। सध्या सोनेगाव पोलीस रुग्णालयात त्यांच्यावर नजर ठेवून आहेत।